नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, मे महिना आणि कोकण म्हणलं तर एक समीकरण तयार होतं. आंबा, काजू, फणस, करवंद, रानमेवा आणि रतांबे, त्यामधून बनणारा कोकम सरबत. तर सर्वांचा आवडता कोकम सरबत ठिकठिकाणी पिला जातो, स्पेशली उन्हाळ्या सुट्टीमध्ये किंवा इतर सीझन मध्ये. पण हा कोकम सरबत नेमका कसा बनवला जातो? तर हे जे फळ आहे रतांबा, आम्ही रतांबे बोलतो, रतांब बोलतो, तर या रतांब्यापासून अनेक गोष्टी निर्माण होतात. जसं की कोकम सरबत, सोला म्हणजे आपण मच्छीसाठी म्हणा किंवा सोलकडीसाठी वापरतो कोकम. त्यानंतर बिया, त्या बियांपासून बनवला जातो ऑथेंटिक कोकम बटर. तर या रतांब्यापासून एक रोजगार सुद्धा निर्माण होतो. एवढंच काय, तर आमच्या कोकणवासियांचा उदरनिर्वाह देखील या रतांब्यापासून होतो. आता मी तुम्हाला रतांबे काढण्यापासून ते फळ दिसण्यापासून आजच्या व्हिडिओमध्ये कोकम सरबत, ते सुद्धा आमच्या घरगुती प्रमाणे एकदम शुद्ध, नॅचरल, ऑथेंटिक कसा बनवला जातो ते बघूया. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे. आणि या रतांब्या फळापासून नेमके कोणकोणते फायदे होतात आपल्या शरीरासाठी आणि एक उदरनिर्वाह म्हणून ते आपण जाणून घेऊ. सध्या आमच्या गावच्या घरासमोर रतांब्याचं झाड बघा, अशी काही मोठी फांदी असते. रतांबे दिसते लाल लाल भडक झालेत. त्याला काही लोक कोकम बोलतात. लाल भडक म्हणजे रतांबे. या फळापासून आपण कोकम सरबत बनवतो. अगदी त्यांच्या बियापासून कोकम बटर किंवा त्याच्या बिया विकल्या सुद्धा जातात. हे बघा, दिसलं फळ? थांबा, हाताने काढून दाखवतो. कारण आपल्याला जर कोकम सरबत बनवायचं असेल तर कंपल्सरी हातानेच काढून दाखवावं लागतो. हे बघा, आणि हे इतकं आंबट असतं ना, त्याचा गोडवापणा येण्यासाठी साखर घालून सरबत बनावा लागतो. खाऊ पण शकता, पण आंबट असतो अगदी. यांच्या बिया सुद्धा. कसं आहे टेस्टला? रतांब्याची पानं असतात, अशी कोवळी पानं, ती तुम्ही खाऊ सुद्धा शकता. लय भारी. अजून एक अशी कोवळी पण खायची, कोवळी पण. अर्ध घमेला भरून आम्हाला रतांबे मिळाले आहेत, जे सरबतासाठी ठीक आहेत. चोपून खाऊ शकतो आंबा, आणि त्यासोबत 1-2 काजूगर. आणि नाही म्हटलं तरी एका पटक्यात होत नाही. 2 ते 3 तास मेहनत केली तर मिळतात. ऍक्च्युली असतं वरती झाडावर खूप मोठ्या प्रमाणात, पण आपल्या हातात जेवढे मिळत आहेत तेच घ्यायचे. असे हातात मिळतात ना सहज, ते चांगले. ते एक आणि कुठं गेला? हा एक. बस, हे जे झाड आहे हे आमची रतांबी स्वतःची. पूर्ण झाड भरलेलं असतं. हे 1-2, हे एक आणि हे. काल जेवढी आम्हाला मिळाली होती रतांबे, ते निवडले. त्यातून काय काय खराब निघाले, काय काय चांगले. तर जे चांगले आहेत त्यांच्यापासून आपण बनवणार सरबत. आणि सरबत बनवण्यासाठी जास्त काय नाही, फक्त तुम्हाला साखर लागेल. आता आमच्याकडे एकूण नाही म्हटलं तरी 30 असे रतांबे फळ आहेत, तर त्यासाठी अर्धा किलो साखर पुरेशी आहे. रतांबे अर्धे फोडून ह्यातले बिया असतात, त्या बिया साईडला काढून ठेवायचं असतो. कारण हे रतांब्याचे 2 भाग करून ह्यामध्ये साखर भरायची असते. आंबटपणा असतो यामध्ये, आणि गोडपणा आणायचा असेल, ह्याचा म्हणजे आपण बोलतो ना अर्क काढायचं असेल, तर त्यासाठी साखर कंपल्सरी पाहिजे. विदाऊट साखरेशिवाय कोकम सरबत बनणार नाही. कारण बऱ्याच जणांचे असे सजेशन आहेत की आपण साखरेऐवजी गुळ पावडर म्हणा किंवा गुळ वापरू शकतो, तर त्याचा देखील काही होत नाही. गुळ वापरलं चव तर भलतीकडे जाणार आणि सरबत अजिबात निघणार नाही. तर अशा प्रकारे हे 2 भाग करून यातले जे बिया असतात त्या तुम्ही खाऊ देखील शकता अशा, किंवा साईडला काढून याचा आगो बनवला जातो. 2 भाग दिसत आहेत, त्यामध्ये 1-1 चमचा साखर भरली जाते अशा प्रकारे. का साखर आपण का बोलतो? कारण याचा अर्क काढायचा असतो, आणि अर्क काढण्यासाठी साखरच पाहिजे.
आणि साईडला दिसतो ॲल्युमिनियमचा टोप, त्यामध्ये असं भरून ठेवायचं. जर तुमच्याकडे काचेची बरणी असेल किंवा स्टीलचं भांडं, मोस्ट ऑफ काचेची बरणी घ्या, कारण आमच्याकडे सध्या शॉर्टेज आहे काचेच्या बरणीचं आणि स्टीलचं भांडं, त्यामुळे आम्ही ॲल्युमिनियमचं भांडं घेतलंय. ॲल्युमिनियमचा वापर सहसा होत नाही, पण आता हाय म्हणून वापरतोय. तांबे फळाचे 2 भाग करून साखर भरून आता सरबतासाठी तयार. पण त्यासाठी काय पाहिजे? कडक ऊन. आता पुढची प्रोसिजर स्वतः बाबा सांगतील. याच्यावर पातळ असा कॉटन कपडा घ्यायचा आहे. कॉटन कपडा पातळ, असा पातळ कपडा घ्यायचा आणि असं घट्ट बांधायचा. हे बघा, हे आता मी बांधतोय, बघा कसं बांधतोय. याच्या आतमध्ये धूळ नाही गेली पाहिजे, माती बिती. हे बियाचा आगुळ तयार होतो. आगुळ कोकमाना लावायला. आगळ आपण जेव्हा सुक कोकम बनवतो ना, हा, हे बघा अशी फोडतो आपण. हे बघा, हे अशी फोडतो. ह्याचे असे 4 भाग करतो आपण. 4 भाग केल्यानंतर आपण नंतर सुकत ठेवतोय. बघा, ज्या फळापासून आपण आता बनवणार सरबत, त्याचा वापर असा देखील केला जातो. ही कोकम आहेत, ही उन्हामध्ये सुकवायची आहेत. कमी काही 3 ते 4 उन्हा लागली पाहिजे. ती लागल्यानंतर सुक झाली की ह्या बियांना मीठ लावायचं. हे बिया आहेत ना, ह्यांना मीठ लावायचं आणि हा आगू तयार करायचा आणि नंतर कोकमाला लावायचा, या सुक्या कोकमाला. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न, या बिया गाळून घेतल्या त्याचा आगळ होतो आणि या आगळचा वापर आपण मच्छी फ्राय करण्यासाठी म्हणा किंवा सोलकडे बनवण्यासाठी देखील होतो. असं गाळून घ्यायचं असतो. आमच्याकडे सध्या कमी आहेत, काय काय ठिकाणी असं पूर्ण टोपली भरलेली असते. हा बघा, असा रस निघतो, म्हणजे आगळ म्हणतो मी त्याला. आपण आता ही साप कोकमा काढली ना रतांब्यापासून, ही सुकवायची. ती एकदा सुकली मग या आगळमध्ये मिक्स करून पुन्हा एकदा 2 ते 3 वेळा सुकवायची आणि त्यानंतर त्या आगळमध्ये बुडवायची. हा, मीठ टाकून. येस. आणि नंतर मीठ टाकून झालं की नंतर बिया येणार. त्या बियानंतर बियाणं मीठ लावून सुकत ठेवायचे, राख लावून. ह्याचा पण उपयोग होतो. ह्याचा बियाचा मुटलाव तयार होतो. कोकम बटर म्हणून हे तयार होतो त्याच्यामध्ये. येस. म्हणजे विचार करा मंडळी, या रतांब्या फळापासून एक फळ किती गोष्टी निर्माण होतात. कोकम सरबत होतो, कोकम आगळ होतो, कोकम बनतात. अगदीच नाही तर या बियांपासून कोकम बटर. आणि याचा सालीचा पण उपयोग होतो. झाडांना माडांना उपयोग येतो राख त्याची. बरोबर. या बियाला आम्ही रका लावणार आहे. राख चुलीवरची ती मिक्स करून घेणार आणि नंतर उन्हामध्ये आम्ही सुकत ठेवणार. त्या सुकल्यानंतर एकदम कडक झालं पाहिजे. त्याचा उपयोग परत त्याचा आतला बटर जो गर असतो सालीच्या आतमध्ये, त्याचा उपयोग होतो आपण मुठलं बनवायला. तुम्हाला जर नको असेल तर आतल्या बी काढून ती विकू शकता. ती किलोवर जाते भावाने. कोकम सरबत बनवण्यासाठी कडक उन्हाची गरज. आज पावसाने थोडी विश्रांती घेतली. ठेवूया आपण कुठेतरी, असं वरती ठेवायचं कुठेतरी. दगड खाली. तर रतांब्या फळामध्ये आपण साखर भरून ठेवली होती एकूण 1.5 दिवसासाठी कडक उन्हात. आणि बघा असं काही हा त्या कोकम फळाचा साखर ठेवून आलेला अर्क. म्हणजे आपला कोकम सिरप तयार झालेला आहे कोकम सरबतासाठी. पण हा जो अर्क आहे, लक्षात ठेवा, जाडसर असतो, पातळ नाही. तर हा पूर्ण घ्यायचा नसतो. पूर्ण घेतला माणूस पडला कुठे झिंगत, कारण पॉवरफुल असतं, एकदम पॉवरफुल. तर आता आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊ. घ्या एक टेस्ट करून बघा. गाडी 9 वाजता आणि तुम्ही 6:30 वाजता आता. 8 वाजता. अरे 9 वाजता येतली गाडी. हो. कसं आलो काय मग मंडळी, पाहिलं ना की गार्निशिया इंडिका म्हणजे रतांबा फळ, ज्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये बोलू कोकम, त्यापासून कसा बनवला जातो कोकम सरबत. हा एक पेला भरून घेतला होता आपण तो अर्क, आणि त्याच्या बरोबर 4 ते 5 पट पाणी घेऊन बनवायचंय कोकम सरबत अशा प्रकारे. आणि बनवताना
साखर घालायची काही गरज नाही, फक्त थोडं चवीला मीठ टाका बस. आणि आपण जो अर्क काढला ना तर तुम्हाला भरून ठेवायचा एका काचेच्या बरणीमध्ये, कारण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये सहसा कोण वापरत नाही. आता आम्ही पण गेल्यावर मस्तपैकी मुंबईला गेल्यावर काचेच्या बरणी भरून ठेवणार आहोत. बाबांनी सांगितल्याप्रमाणे या कोकम फळापासून किती प्रकार तयार होतात. कोकमा, सोला, एकच आहे त्याच्या बिया, त्या बियापासून कोकम बटर किंवा त्या बियाच्या घर विकले देखील जातात. इव्हन सरबत, कोकण सिरप, कोकण आगर जो स्पेशली आपण सोलकडीसाठी वापरतो. कोकम आगर आम्ही बनवलाय आधीपासून, तर सरबत बनवण्याची एक सोपी प्रोसिजर ती तुम्हाला पाहायला मिळाली. मग हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सर्वांपर्यंत शेअर करा की कोकम सरबत नेमका कसा बनवला जातो ते सुद्धा आमच्या कोकणातल्या घरगुती प्रमाणे. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.